महाराज यांना मानाचा मुजरा करून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय आनंदीगे साहेब यांना देखील मानाचा मुजरा करून या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना देखील मानाचा मुजरा करून रायगड जिल्ह्याचे शिवसेनेचे तिन्ही दैवत त्यातले एक नामदार भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्रजी दळवी आणि महेंद्र थोरवे यांना देखील मानाचा मुजरा करून या व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे गोरगरिबांचे कैवारी ज्यांनी महाड पोलादपूरमध्ये चौथ्यांदा म्हणजे चौकार मारून ज्यांनी आमदार झालेत असे गोरगरिबांचे कैवारी भरतशेठ गोगावले या व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे उपजिल्हा प्रमुख उद्धवजी कुते साहेब, त्याचबरोबर माझे सहकारी म्हणजे माणगावचे तालुका प्रमुख ॲडव्होकेट मानकर साहेब, त्याचबरोबर युवा सेनेचे जिल्हा प्रमुख आमचे संजयजी म्हात्रे, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच माझे तालुक्यातले शहरातले प्रतिनिधी, कारण जास्त वेळ नाव घेत राहतं जास्त वेळ जाईल, कारण भरत शेठ साहेबांचे कामं तुम्हाला माहिती आहे. अजून एक मोठा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम इथून गेल्यानंतर महाडमध्ये आहे. सकाळीच श्रीवर्धन केलंय, दुपारी माणगाव केलंय, आता रोह्याचा पक्षप्रवेश, त्यानंतर परत महाडचा पक्षप्रवेश. ज्यांनी या रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेनेसाठी आपलं सगळंच सर्वस्व पणाला लावलंय असं आपले नेते भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत, खरं म्हणजे या रोहा तालुक्यात मी सांगितलं की रोहा बदलतोय ही टॅग लाईन घेऊन आपण ज्या वेळेला चाललोय याचा बघितलं तर रोहा तालुक्यातला शिवसेनेचा झंझावात हा कायम चालू राहिलेला आहे. आज प्रवेश आहे अहिंगरमध्ये, उद्या दुपारचा प्रवेश आहे घोसाळे जिल्हा परिषद मतदारसंघातील भालगाव या इथे, आणि संध्याकाळी सगळ्यात मोठा पक्षप्रवेश आहे कोलाड आंबेवाडी नाक्यावरती. हा रोह्याचा बदल आहे. येणाऱ्या येऊ घातलेल्या ग्रामपंचायत, नगरपालिका, पंचायत समिती आणि त्याचबरोबर मी सांगितल्याप्रमाणे येऊ घातलेल्या जिल्हा परिषदच्या निवडणुका, आत्ताच तुम्ही जिवंत उदाहरण बघितलं की शेठनी सांगितलं की आता आमचे ढोबळे साहेबांनी MSCB बाबतची तक्रार केली आणि नेता कसा असावा, तर जिवंत उदाहरण आत्ता लगेच फोन करून सांगितलं की लाईटची व्यवस्था काय होईल. बघितलं किती कर्तव्यदक्ष नेता असायला पाहिजे. या विभागात गेले असंख्य मी सांगितलं की कायम शिवसेना आहे. या विभागातलं नेतृत्व या शिवसेनेतच आहे. ग्रामपंचायत बघितली शिवसेनेची, परंतु मी ज्या प्रांगणात आलोय, मी सांगितलं की वाघेश्वर देवाच्या मंदिरात मी मागच्या वेळेला आलो, माझ्या माध्यमातून मनोजचा असेल किंवा इतर मंडळीचा पक्षप्रवेश झाला आणि या गावात यायला सुरुवात झालो, आणि पहिल्यांदा मी खंत व्यक्त केली की भरतशेठ या माध्यमातून एक खरोखर आपल्याला विनंती करावीशी वाटते. संतोषजी एक मिनिट. शेठ, या गावात एवढी मोठी इंडस्ट्री आहे, या गावात मी सांगितलं की ढोबळे साहेबांनी मांडली की इंडस्ट्री आमच्या ताब्यात आहे, इंडस्ट्रीमध्ये आहे, परंतु या गावाचा काय कायापालट केला आहे हे प्रयत्न जर केलं तर नेतृत्व कसं होतं मला माहीत नाही, नेतृत्वाबद्दल बोलायचं नाही आहे, परंतु ज्या मंदिराच्या प्रांगणात बसलोय हे जर मंदिर बघितलं तर या गावात एवढी मोठी MIDC असेल असं कोण सांगू शकणार नाही. ही इथली व्यथा आहे, ही इथल्या कार्यकर्त्यांची व्यथा आहे की मी ज्या वेळेला आलो त्यावेळेला सांगितलं की ज्या वेळेला या ग्रामपंचायतीची सत्ता माझ्याकडे द्याल, मी माझ्या शिवसेनेकडे द्याल, त्यावेळेला हे मंदिर निश्चितप्रमाणे बदललेलं दिसेल. याची 100% ग्वाही मी आमदार भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून देत आहे. कारण रोहा तालुक्यात ज्या वेळेला मी सांगितलं की आम्ही नेतृत्व करायला स्वीकारलं आणि त्यानंतर असंख्य बदल झाले, असंख्य मंदिरं बांधली, असंख्य शाळा बांधल्या, असंख्य पाणी योजना आणल्या, असंख्य योजनात लोकांमध्ये घेतला आणि रोहा बदलवला. मी सांगितलं की रोहा तालुक्यात आज असंख्य बदल होत आहेत, असंख्य जनता या शिवसेनेच्या पाठीमागं लागलंय, कारण रायगड जिल्ह्यातलं नेतृत्व असं मिळालंय की मागच्या वेळेला देखील साहेब आपण सांगितलं की ज्या वेळेला या माध्यमातून पालकमंत्र्याचा प्रश्न निर्माण झाला तर प्रत्येकाला वाटत होतं की आमच्या भरत शेठच पालकमंत्री व्हावा,
आणि निश्चित भरत शेठ पालकमंत्री होतील, कारण गोरगरिबांचा प्रेम, गोरगरिबांसाठी जो झटणारा नेता आहे हा रायगड जिल्ह्यातला एकमेव नेता असेल तर भरत शेठ गोगावले. मी सांगितलं की सकाळपासून ज्या माणसाकडं मी बोलायला नाही पाहिजे पण सांगतो की शेठकडे गेल्यानंतर आम्ही जेव्हा जातो तेव्हा लोकांची लाईन लागलेली असते आणि मग काय असेल, कोणाची बकरी मेली असेल, कोणाचा गाय मेला असेल, कोणाच्या मुलीचं लग्न आहे, कोण हॉस्पिटलमध्ये आहे, असंख्य गाराणे घेऊन या माणसाकडे लोक येतात आणि त्या माणसांच्या पाठीमागं कायम उभा राहणारा आमचा दैवत म्हणून सांगितलं की त्या विभागातील जनतेने साहेबांना 4 वेळा निवडून दिलाय आणि 5व्यांदा देतील एवढी ताकद त्या विभागात निर्माण केलेली आहे. असा नेता आज सुमित कातेच्या पक्षप्रवेशाला आलाय. आज खरोखर मला देखील आनंद होतोय की सुमित काते असेल, सचिन भोसले असतील, नरेंद्र मोहिते असतील, प्रकाश डोबले असतील किंवा यशवंत सिंह असेल, यांचा पक्षप्रवेश त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत होतोय. हा झालेला बदल निश्चित या गावाला बदल नारा असेल किंवा दिशा देणारा पक्षप्रवेश या ठिकाणी होतोय. खरोखर या सर्वांचा मी रोहा तालुका प्रमुख म्हणून निश्चित माझ्या पक्षात स्वागत तर करेन, पण या ठिकाणी तुम्हाला सर्वांना ग्वाही देतो की आपण ज्या विश्वासाने तुम्ही या पक्षात येताय, या विश्वासाने तुम्ही या पक्षामध्ये प्रवेश करायचा ठरवलंय, या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही. कारण माझे नेते या रायगड जिल्ह्याचे 3ही नेते माझे खंबीर आहेत. मी सांगितलं की महेंद्र दळवी असतील, महेंद्र थोरवे असतील आणि इकडे भरत शेठ गोगावले असतील. म्हणून नेहमीच म्हणतात की 2 महेंद्र आणि 1 धर्मेंद्र आमच्या पाठीमागे कायम उभा असल्यामुळे या शिवसैनिकाला कधीही कमी पडलेलं नाही. ज्या ज्या गोष्टी आम्ही मागितल्या त्या गोष्टी आम्हाला दिल्या आणि म्हणून रोह्यातील जनता, रोहा तालुक्यातील जनता आज धनुष्यबाणाकडे चालले. म्हणून सांगितलं की कधी नाही तो रोहा नगरपालिकेवरती शेठ खरोखर अभिमान सांगतोय की या पुरीच्या इतिहासात कधीही रोहा नगरपालिकेवरती 20 उमेदवार उभे करण्याची ताकद या रोह्यात नव्हती. पण आपण दिलेली ताकद, आपण दिलेला विश्वास, या विश्वासाने रोहा तालुक्यातील नगरपालिकेवरती 20 उमेदवार आज भक्कमपणे तयार आहेत. याचा देखील मला नक्की सार्थ अभिमान आहे. कारण रोह्यातला बदल बघितला, आपण दिलेला निधी, आपण वेळोवेळी केले सहकार्य, आपण केलेला कोणताही सहकार्य असू द्या, हॉस्पिटलचं असू द्या, कार्यक्रमाच्या माध्यमातून असू द्या किंवा विकास कामांच्या माध्यमातून असू द्या. निश्चित साहेब हा जो काय मतदारसंघ आहे हा मतदारसंघ पेड मतदारसंघामध्ये येतो आणि साहेब आपली जबाबदारी प्रत्येक आमदारांनी वाटून घेतलेली, मंत्र्यांनी वाटून घेतलेली जबाबदारी ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये येतोय. या विभागातील जबाबदारी देखील मला जाणीवपूर्वक सांगावं लागतंय की आपणच घेतली तर बरं होईल. कारण या विभागात विकास पोचलेला नाही. कारण आल्यानंतर सांगितलं की रस्ता बघा, पाणी बघा, सगळं बघा, पण आपल्यासारख्या नेत्यांनी या विभागाची जबाबदारी घ्यावी. कारण रोहा तालुक्यात मला 3 आमदार आहेत, 3 आमदारांचा रोहा तालुका आणि त्यातला हा एका कोपऱ्यामध्ये असलेला हा जो काही क्षेत्र आहे, या क्षेत्रामध्ये बऱ्याच कामांमध्ये दुर्लक्ष केलं जातं, विकास कामांमध्ये दुर्लक्ष केलं जातं, विकास निधीमध्ये दुर्लक्ष केलं जातं. पण शेठ मी तुम्हाला सांगतोय की इथं 1-2 मैत्रांची जी काय जोडी आहे किंवा मैत्र आहेत, जे मी सांगेल की लाजवेल अशी जोडी मित्रांची जी काय मैत्री आहे, घट्ट मैत्री आहे. मी सांगितलं की मनोज आमचा आला पक्षात, मनोजनी काम चांगलं केलं, खेड्यापाड्यात पोचला, वाड्या वस्त्यात पोचला, क्रिकेट कबड्डी सगळं काय केलं, चांगली मेहनत घेतली आणि पक्षाला चांगले दिवस आणण्याचं काम मनोजच्या माध्यमातून या विभागात झालं आणि वेगळ्या पद्धतीने वातावरण तयार झालं. आणि खरोखर त्याचबरोबर त्याचा जो का मित्र असेल, वीर किंवा जयवीरची जोडी असेल, त्यातला तो बाकीचा हातभार लावून जो थांबवत होता सुमित, त्यांनी देखील ठरवलं की आता आपल्याला पक्षात यायला पाहिजे आणि म्हणून मी त्याचं देखील स्वागत निश्चित आणि ही जोडी अशीच कायम टिकून राहू दे. ईश्वरचरणी प्रार्थना करेन की ही जोडी, ईश्वरचरणी प्रार्थना करतो ही जोडी अशीच टिकू दे, ही मैत्री देखील अशीच घट्ट राहू दे आणि या विभागाचा विकास या जोडीच्या माध्यमातून होऊ दे.
हेच वागेश्वर चंडी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.